आज राज्यातील चौथ्या टप्प्याच्या लोकसभा मतदानासाठी निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ते सुरू झालेली आहे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी देखील घेण्यात येत आहे। या ठिकाणी आदर्श युवक मतदान केंद्र उभारलं गेलं आहे। सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून मोठ्या संख्येत पहिल्यांदा फर्स्ट टाइम वोटर जे आहे ते घराबाहेर मोठ्या संख्येत पडले पाहिजेत आणि त्यांनी आपला मतदानाचा जो हक्क आहे राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे। यासाठी ह्या उपाययोजना जी आहेत निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत। जास्तीत जास्त युवकांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला मतदान रूपी सहभाग नोंदवला पाहिजे आणि या मतदानातूनच देशातील भव्य जे काही भावी सरकार जे आहे ते स्थापन होईल आणि युवक असतील किंवा त्याचबरोबर महिला असतील पुरुष असतील यांनी देखील या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे। आधीचे जे काही मतदानाचे टप्पे झाले त्यामध्ये मतदानाची टक्केवारी आपल्याला माहिती आहे 60% आसपास ही मतदानाची टक्केवारी होती। मात्र चौथ्या टप्प्यात तरी किमान मोठ्या संख्येत मतदार घराबाहेर पडतील आणि जास्तीत जास्त संख्येनं ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये 95% मतदान जातं त्याच धर्तीवर कुठेतरी लोकसभेच्या या निवडणुकीत देखील मोठ्या संख्येनं मतदार जे आहे ते घराबाहेर पडले पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। ही खबरदारी जी आहे ते निवडणूक विभागाकडून घेतली गेलेली आहे। लहान मुलांना घेऊन महिला जे आहेत सकाळी घराबाहेर पडलेल्या आहेत आणि तप्तप्त्या उन्हामध्ये ही मतदान प्रक्रिया आज या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राबवली जाते। खऱ्या अर्थानं रावेर लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि या रावेर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघ येतो आणि हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। त्यामुळे या मतदारसंघातील मतदार आपला मतदान रूपी आशीर्वाद कुणाला देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहू शकतो हा टेंट जो आहे तो टेंट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या टेंटमध्ये मतदार जेव्हा या ठिकाणी मतदानासाठी घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना उन्हाचा फटका किंवा उन्हाचा त्रास होऊ नये याची खबरदारी जी आहे ते निवडणूक विभागाकडून घेतलेली आहे आणि या सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी यावं, सेल्फी काढावा आणि आपल्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया अकाउंटवर हे सेल्फी पोस्ट करावे जेणेकरून जास्तीत जास्त मतदार जे आहे मतदानासाठी घराबाहेर पडतील। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, मलकापूर, रावेर।